अन्नदाते आहेत ते अन्न तुम्हाला काय खाते तर सगळे शेवटी उरलेलं ते खाते शिळं पाकं जे काही असेल ते खाते म्हणजे बाय चॉईस तिला हे नाही. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न आपल्या भागामध्ये स्त्रियांमध्ये खूप जास्त आहे शारीरिक आणि मानसिक. त्याचं महत्वाचं कारण हे अन्नाचं बॅलन्स नसणं हे महत्वाचं आहे. अन्नामध्ये जे 3 घटक आहेत की प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅट्स याचा बॅलन्स आपण केला पाहिजे. आपण आपल्या अन्नामध्ये फळभाज्या किती खातो, पालेभाज्या किती खातो आणि प्रोटीन देणाऱ्या आपल्या डाळी मग या सगळ्या गोष्टी किती खातो याचा विचार करायला पाहिजे आणि त्याला बॅलन्स करायला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या आणि त्याचबरोबर नारंगी भाज्या म्हणजे गाजर रताळे यासारखे अन्न की जे एनर्जी देतात माणसाला. चांगलं प्रोटीन असलेलं अन्न जे आहे ते माणसाला त्याचे मसल्स हे टोनअप करते आणि त्याच्यामुळे त्याची बॉडी आणि मन हे निरोगी राहते. त्यानंतर नेक्स्ट याच्याकडे जाऊया. अन्नाकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट इज स्लीप, झोप. आता झोप ही अत्यावश्यक बाब आहे. 7 ते 8 तास आपण झोपायला पाहिजे. निरोगी माणसाने 8 तासाची झोप घ्यायलाच पाहिजे. झोप ही वयोमानानुसार बदलेल. म्हणजे बाळ जन्माला आलं तर 23-22 तास झोपेल आणि म्हातारा माणूस प्रॉब्लेम 4-5 तास झोपेल. तरी ॲव्हरेज 8 तासाची झोप ही आवश्यक आहे. झोप आवश्यक का आहे तर आपलं शरीर आणि मेंदू जे काही दिवसभर दगदगीमध्ये आपण खर्च करतो त्याची रिकव्हरी झोपेमध्ये होते. आपली चांगली झोप लागली तर मेंदूमध्ये जी रसायने असतात की जे आपल्याला आनंद देतात, आपल्याला चांगला विचार करायला मदत करतात, आपली स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी मदत करतात, ही सगळी रसायनं झोपेमध्ये रिकव्हर होतात. चांगलं अन्न आणि चांगली झोप याने आपल्याला उत्तम आरोग्य लाभू शकेल. सगळ्यात झोप आपल्याला का लागत नाही ह्याचा प्रश्न म्हणजे झोप आपण ॲडिक्वेट घेतो का, 8 तास झोप घेतो का, जर झोप होत नसेल तर आपण का झोपत नाही. आपण टीव्ही जास्त पाहतो का, आपण मोबाईलचा अतिरेक करतो का, आपण फालतूच्या गप्पा संध्याकाळी मारत बसतो का, काही कारण नसताना ह्या गोष्टी पाहायला पाहिजे. आणि झोप हे महत्वाचं कॉज आहे. जर झोप येत असेल तर कदाचित बऱ्याच जणांना बॅकेक असू शकेल, काही आजार असू शकतील, कुणाला प्रॉस्टेटची ग्रंथी असेल, वारंवार लगेला जायला लागत असेल त्याची झोप डिस्टर्ब होते, कुणाला डायबिटीस सुरू झाला तर त्यांना वारंवार लगेला, अशी कितीतरी कारणांनी झोप म्हणजे झोप न येणे हा इतर काही आजाराचं पण एक इंडिकेशन असू शकेल. तर त्यामुळे झोपेची सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. झोप संध्याकाळी आपल्या जेवणानंतर, संध्याकाळी जेवण हे मर्यादित असलं पाहिजे. त्याच्याबरोबर आपण फार पाणी प्यायला नाही पाहिजे. आपल्या अन्नामध्ये किंवा त्यावेळेला आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणतो, आपण गोल्ड थम्सअप ह्यासारखे जे पदार्थ टाळायला पाहिजे. ते आरोग्यासाठी हितकारक नाही. चहा कॉफी यासारखे उत्तेजित पदार्थ हे संध्याकाळच्या नंतर फार घेऊ नये, कारण की झोप अस्थिर होण्यासाठी त्याची झोप अस्थिर होण्यामध्ये त्याचा एक रोल आहे. जो माणूस चांगलं झोपतो त्याची मानसिकता चांगली असते, तो उठल्यानंतर जास्त उत्पादकतेने कार्य करू शकतो. तर असं झोपेचं महत्व आहे. यानंतर आपण आपल्या सभोवताली आपला समूह जो आहे आपण त्यांच्यामध्ये उठतो बसतो तर आपली संगत कशी आहे. चांगल्या लोकांची संगत असेल तर माणसाचे विचार चांगले राहतील, माणसाचे ऍक्शन चांगले राहतील, माणूस निर्णय घेणार ते चांगले घेणार. जर तो वाईट लोकांमध्ये राहत असेल तर मग त्याचे विचार वाईट होतील, तो सगळ्या गोष्टींना शॉर्टकट शोधेल किंवा अनैतिक मार्गाचा अवलंब करेल. अन्नामध्ये त्यावेळेला सांगताना की जे व्यसन आहेत ते अतिशय वाईट आहे. म्हणजे दारूचे व्यसन, तंबाखूचे व्यसन, तंबाखूचे आपण सामाजिक मान्यताच आहे, तंबाखू सगळेच करतात असं आहे, पण ते अतिशय आरोग्याला घातक आहे. त्याने 1000 वेगवेगळ्या प्रकारचे आजार येतात आणि शारीरिक आणि मानसिक व्याधीसाठी ते एक आमंत्रण ठरू शकेल. आपल्या चांगल्या लोकांशी संगत जर ठेवली तर त्याच्यामुळे त्यांची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती पण आपल्याला मिळते. आपण त्यांच्यामध्ये जास्त आनंदी असतो आणि आपला मेंदू हा पॉझिटिव्ह विचार करतो. नेक्स्ट जे आहे की बातम्यांचा अतिरेक टाळला पाहिजे. म्हणजे आज या कोविडच्या निमित्ताने एक अतिशय महत्त्वाची किंवा बातम्या म्हणजे चॅनल खोललं की बातम्या इकडे एवढे पॉझिटिव्ह, तिकडे व्हेंटिलेटर नाही, तिकडे ऑक्सिजन संपलं, तिकडे याचा स्फोट झाला, इकडे एवढे लोक गेले. पॉझिटिव्ह गोष्ट कोणी सांगितलंच नाही. म्हणजे आपल्या इकडे आम्हाला सांगितलं की फक्त एक व्हेंटिलेटर नाही तर सायकलच्या ट्रीटमेंटमध्ये आणि इथल्या ट्रीटमेंटमध्ये काय फरक आहे. एवढं जरी यांनी केलेलं आहे,
जर ग्रामीण भागात एवढं चांगलं ते काम करू शकतात तर खरंच ही बाजू हायलाईट व्हायला पाहिजे. तर ही हायलाईट झाली, पण असं एखादं हे असतं पण बाकीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी लक्षातच येत नाही, पत्रकाराला न्यूज व्हॅल्यू नाही म्हणून उचलत नाही. आणि निगेटिव्ह बाजू मात्र की इकडे मारामारी झालं, तिकडे आणि त्याला मारलं, कोविडमध्ये एवढा प्रॉब्लेम झाला, रेमडेसिवीरचा ब्लॅक मार्केट झालं, काहीतरी निगेटिव्ह बातम्या. म्हणजे ज्याला आधार नसेल तोही हा विचार करतो की अरे बापरे मला झालं तर कसं होईल, मला रेमडेसिवीर कोण देणार, माझी ऍडमिशन कशी. म्हणजे अक्षरशः लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी भीक मागण्याची वेळ आहे. याच्यासाठी वाईट दिवस कुठेही पाहिले नव्हते. इतकी वेळ या कोरोनामुळे आली. परमेश्वर कृपेने या सगळ्या प्रयत्नांनी करोना आता जातो आहे आणि ही चांगली बात आहे. पण हा आपल्याला खूप काही शिकून जाणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. हे असे पॅन्डेमिक पाहणे प्रत्येकाच्या म्हणजे 100 years 100 वर्षात एकदा हे पॅन्डेमिक येते आणि खूप काही शिकून जातं आपल्याला. जे आपल्याविषयी खूप जे पण काही फिलिंग असतात, जे आपल्याला वाटतं हा मोठा तो छोटा, हा गरीब तो पैसेवाला त्या बिझनेसमॅन, काही नाही. ज्या एका वेळेला असा काही आजार येतो तिथे सगळेच सारखे एका लाईनमध्ये ते किती वाईट गोष्ट आहे. तर बातम्या पाहण्याचा वेळ नियंत्रित करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण कोणत्याही तणावाखाली असतो, म्हणजे समजा घरात काही पण नाही असं, म्हणजे नॉट ओनली कोविड, एनी स्ट्रेस, त्यावेळेला या अशा नकारात्मक गोष्टीकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे. त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे, सकारात्मक बाबीकडे जायला पाहिजे, जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपण त्या गोष्टीतून चांगला निर्णय घेऊ शकतो. ह्यानंतर अतिशय एक महत्वाचं जे आहे की व्यायाम. दररोज 40 मिनिटाचा व्यायाम हा अपेक्षित आहे चांगलं जीवन जगण्यासाठी आणि लॉंग जीवन जगण्यासाठी, काही आजार टाळण्यासाठी. दररोजचा 40 मिनिटाचा व्यायाम प्रत्येकाने करायला पाहिजे आणि तो रेग्युलर बेसिसवर असला पाहिजे. असं नाही आता बऱ्याच पेशंटना आम्ही म्हटलं तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, क्षेत्रात व्यायाम असतं, खूप काम असतं, पण ते रोज नसतं, कधी असतं कधी नसतं. 40 मिनिटाचा व्यायाम हा आपल्या स्वतःसाठी आपल्याला करायचा आहे, आपल्या क्षेत्रात म्हणजे काम करण्यासाठी नाही. म्हणजे तो जो शक्य असेल किंवा तुम्हाला चालणं शक्य आहे, इव्हन देवळात जाऊन देवळाला 108 प्रदक्षिणा हा मारते पाहिजे, तो पण एक प्रकारचा व्यायाम आहे. घरापासून ती देवळात जाते, चक्रा मारते आणि येते. तर व्यायाम अतिशय महत्वाची बाब आहे. त्याने आपण डायबिटीज, ब्लड प्रेशर, कितीतरी मानसिक आजार या सगळ्या गोष्टींना दूर ठेवू शकतो. आपले मसल्स चांगले होतात. जेवढे मसल्स चांगले आपल्या मनामध्ये आपली स्वतःची इमेज किंवा मी कोण आहे, तर एकदा आहे की मी फारच बनवून गेलेला थकलेला माणूस आहे किंवा नाही मी खूप हेल्दी माणूस आहे. आपण जसं आपल्याबद्दल विचार करतो आपण तसे वाटतो. तर त्यामुळे नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. याप्रमाणे रोज काहीतरी चांगलं करायला पाहिजे. चांगलं म्हणजे समजा आता ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळतो अशी काहीतरी चांगली गोष्ट. म्हणजे एखादा माणूस बासरी वाजवत असेल, एखादा माणूस भजन म्हणत असेल, एखादा माणूस गाणं म्हणत असेल, कोणती क्रिया जी आपल्याला आनंद देते ती 4 लोकांमध्ये आपण जातो आणि 4 लोक आपल्याला प्रोत्साहन देतात, आपल्या आत्मविश्वासामध्ये त्याच्यामध्ये वाढ होते. तर अशा दररोज अर्थपूर्ण गोष्टी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे घरात समजा बाई जेवण चांगलं बनवते, एखादी भाजी चांगली बनवते, तर त्या ती गोष्टी वापरून फार छान केली, तिच्या मनाला गोड वाटणार आणि तिचा आत्मविश्वास वाढणार. त्यानंतर इतरांसाठी चांगले विचार करा. आपण जगामध्ये पाहिलं तर तो म्हणतात तो नंतर चिल्लरच आहे, तो असं आपण म्हणतो निगेटिव्ह. जेवढे निगेटिव्ह आपण कुणाबद्दल बोलतो तेवढे निगेटिव्ह भावना आपल्यामध्ये येते, म्हणजे इनडायरेक्टली. तर असं आहे की बाबा कुणाविषयी निगेटिव्ह बोलू नये, सकारात्मक विचार ठेवले पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे. आणि दररोज आपण आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी किती आहोत, म्हणजे 0 ते 10 या स्केलवर किती आहोत, आपण 5 आहोत, 4 आहोत, 7 आहोत. आणि इथून पुढे प्रोग्रेस करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. जर या सगळ्या गोष्टी आपण प्राधान्य देऊन ठरवलं किंवा आज काय शक्य, मी काय करू शकेल किंवा आज मी काय नाही करायला पाहिजे, एखादी गोष्ट आपण न मारून केली तर ते होणार नाही आणि आपल्याला आणखी जास्त नसतं. तर अशाप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून आपण जर हे करू शकतो तर मला वाटतं आपण उत्तम आरोग्य, मानसिक आणि शारीरिक आरोग्य मिळवू शकतो. धन्यवाद. एवढं करून मी बोलतो. आभार आहे झालं सर, अतिशय मोजक्या शब्दामध्ये आणि पुढच्या आयुष्यामध्ये मानसिक आरोग्य कसं जपायचं हे अगदी सोप्या शब्दामध्ये आपण सांगितलं. यानंतर
आपल्या सगळ्या भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कोविड नंतरचे स्त्रीरोग आणि स्त्री आरोग्य आपल्यासमोर घेऊन येत आहे. डॉक्टर वैशाली किरण मॅडम, स्त्रीरोग तज्ञ, सायंटिफिक हॉस्पिटल, अहमदनगर. नमस्कार. प्रथमतः एवढं मोठं भव्य तुमचं हे कोविड सेंटर बघून खरं मला मनापासून कौतुक करायलाच पाहिजे. जे ऑर्गनायझर्स आहे, तुम्ही सगळं मंडळी बसलेले, त्यांच्या मनापासून आभारी. कारण आम्ही आता सगळ्यांनी ऐकलं असेल, डॉक्टर्स म्हटलं तर कोविड फ्रंट वॉरियर्स, कोविड वॉरियर्स, पुढं राहून काय करणारे, सगळ्यांचा जीव वाचवणारे, असं पण नाहीये की त्यांच्या मागं एक मोठा टीम असतो. फक्त एक कन्सल्टंट आहे आणि आम्ही त्या पेशंटला चांगलं करण्याची प्रयत्न करणार आहे, पण त्यांच्या मागं जे टीम उभी आहे त्यापैकी आहे हे सगळं जे मंडळी बसलेले आहेत त्यांचा खरं मनापासून आभारी आणि खरं कौतुक करायला पाहिजे. मी डॉक्टर वैशाली किरण, स्त्रीरोग तज्ञ म्हणून सायंटिफिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. बेसिकली मी वंध्यत्व निवारण स्पेशलिस्ट म्हणून काम करते. पण आता हे कोविडच्या काळामध्ये असं पाहिलेलं की मूलबाळ होणं हे सगळं बाजूला गेलं. बेसिक जीव वाचवणं, आईचे जीव वाचू दे, ते महत्वाची आता आजकाल आम्ही दिसायला सुरू केली. मग मला असं वाटलं की एक 2-3 शब्द मी कोविड आणि प्रेग्नन्सी, गरोदरपणामध्ये पण हे होऊ शकतो, मग गरोदर स्त्रियांच्या काळजी कसं घ्यायचे, कसं होऊ शकतो, आणि खूप मनामध्ये जे भीती आहे की मी आई, मी गरोदर स्त्री, माझ्या बाळाला पण होईल का, पोटामध्ये असलेले बाळाला होईल का, स्तनपान केले तर होईल का, माझं डिलिव्हरी सीझन होईल का, किंवा काय म्हणजे सिझेरियन कंपल्सरी आहे का, हे सगळं मनामध्ये खूप काही लोकांना म्हणजे शंका आले असेल किंवा उद्भव येते, हे सगळं होतोय. मग मला वाटलं एक 2-3 शब्द याच्यावर मी स्पष्ट करू. हे सगळं काय काय गाईडलाईन्स निवडून काढलेले, तर आम्ही सगळं जे स्त्रीरोग तज्ञ मंडळी आहे आम्ही बऱ्यापैकी ते सगळं फॉलो करणार आहे. पण काय काय गोष्टी अक्षरशः जे टेक्स्टबुक मध्ये लिहिलेले तसं पण नसतो. जसं खूप वेळ मानसिकता, एक बाई होती आता जवळपास, मला ऍक्च्युली बोलायचे असेल तर मागच्या एक वर्षामध्ये 250 ते 300 गरोदर स्त्रियांची आम्ही कोविडची ट्रीटमेंट दिलेली आहे. त्यापैकी खूप लोकांचा डिलिव्हरी पण होऊन गेला. का 9वा महिना, पोट एकदम वरपर्यंत आलेले, फुफ्फुस वाढायला म्हणजे श्वास घ्यायला पण त्रास आहे, एकदम बॅड झालेले पेशंट, आधी बाळ बाहेर आल्यानंतर आई नीट होणार आहे. मग त्या कंडिशन मध्ये आपल्याला आईला वाचवायचे का, बाळाकडे लक्ष द्यायचे का, आम्हाला पण तेवढंच तळमळ असतो जेवढं तुमच्या फॅमिली आणि तुमच्या सगळ्यांचं असते. मग इथं असलेले लोकांमध्ये मला एक प्रश्न विचारते, कोण आहे इथं जे कोणी गरोदर स्त्री आहे ज्यांना कोविड पॉझिटिव्ह झालेले, हात वर करू शकते का? आहे कोणी? किंवा तुमच्या ओळखीच्या, तुमच्या फॅमिलीच्या, परिवारामध्ये कोणीतरी होऊन गेलेले किंवा आहे असं कोणी आहे का? असलं तरी घाबरण्यासारखं नाहीये. एक काळामध्ये होतं, पहिली लाटा जेव्हा आली सगळं घरी बसले होते आणि एवढं प्रेग्नेंट लोकांमध्ये दिसून येत नव्हतं. पण सेकंड वेव्ह जेव्हा आला, दुसरी लाटा जी आली, पण विचार ते बायकांचं पण चूक नाहीये त्याच्यामध्ये. खूप वेळा मी प्रश्न विचारते, कसं तुम्ही बाहेर पडले का, कसं काय झालं, सडनली अचानक 14 स्कोर 15 स्कोर होऊ शकत नाही. मग त्यांच्या असं म्हणण्यात येते की नाही मॅडम, आम्ही सगळं घरीच आहे, कोण गेले होते घरच्या मंडळी, जे कोणी माणसं असतील, हजबंड मिस्टर आहे किंवा सासरे आहे किंवा शेतीला येणारे जाणारे असं कोणी असेल, मग ते लोक येऊन जाऊन करताना जे घरी बसलेल्या बाई असतील, गरोदर स्त्री असतील, ती तेवढंच रिस्क फॅक्टर तिला पण असतो की तिला कोविड होण्याची शक्यता जास्त असेल. का असं होतो? नॉर्मल माणसांच्या प्रतिकारशक्ती जे आहे त्याच्या 50% कमी गरोदर स्त्रियांची आहे. म्हणून लवकरच थोडा तरी इन्फेक्शन जे दिसून येते, सपोज तुम्हाला 0 स्कोर असेल, आज काही सिटी स्कॅन केले किंवा काही ब्लड टेस्ट मध्ये कळाला, तेच गरोदर स्त्रियांचे केले तर जवळपास 2 ते 3 पट जास्त दिसून येते. कारण डबल आहे, डबल जीव आहे, 2 पट तिला जास्त हे सगळं त्रास होत असतो. मग याच्यामध्ये आता काय 2-3 पॉइंट आम्ही डिस्कस करणार. एक, जसं मी म्हटले, काय आजारी असते की आजारीमुळे आईचा जीव बिघडतीये किंवा प्रेग्नन्सीमुळे आजारी
जास्त वाढू शकतो. इफेक्ट ऑफ प्रेग्नन्सी ऑन डिझीज, डिझीज ऑन प्रेग्नन्सी दोन्ही होऊ शकतो. तर हे छोटे छोटे गोष्टी 2-3 आम्ही डिस्कस करूया. आणि जसं मी म्हणते, आईतून बाळाला काय परिणाम होईल का, कोविडचे काय साईड इफेक्ट्स होऊ शकतो का, पोटामध्ये असल्यानंतर किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर, प्रसूती झाल्यानंतर काय होऊ शकतो का. तिसरी, रुटीन जे प्रेग्नेंट बायका कोविडच्या वातावरणामध्ये कसं चेकअपला जायचे आणि काय काय काळजी घ्यायची. आणि चौथी, डिलिव्हरीच्या वेळेला काय काय छोटे मोठे काय गोष्टी आम्हाला थोडासा मनामध्ये ठेवावे लागतो. हे सगळ्या गोष्टी आम्ही बघू. नॉर्मल गरोदर स्त्रियांना तुम्ही पाहिले तर जसं तुम्ही लोक आहेत त्यांना पण तेवढंच रिस्क फॅक्टर आहे. जसं मी म्हटले, थोडाफार त्यांना रिस्क का जास्त असतो, बिकॉज प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ज्यांना ऑलरेडी बीपी आहे, शुगर आहे, हार्टची काय आजारी आहे, ते लोक दुप्पट जास्त डबल म्हणजे त्यांना त्रास जास्त वाढू शकतो. मग हे कसं रिस्क वाढते सगळ्यांना माहिती आहे. तुटले तर किंवा शिकले तर ड्रॉपलेट इन्फेक्शन जे आमचं श्वासातून निघते हे सगळं. आणि प्लस तिसरी गोष्टी, हे इन्फेक्शन जरी झालं वेगळ्या गोष्टी, खूप दिवसापासून सगळं लॉकडाऊनमध्ये बसलेले बायका घरी पण आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मानसिकता माणसांच्या, तुम्ही सिटीजमध्ये पाहिले की नाही माहिती नाही, लास्ट 1 वर्षामध्ये खूप युट्यूब चॅनल आला, सगळ्यांनी केक बनवत बसले, सगळं वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक चालू होता. एवढं कोणाला ताण येत होता बायकांवर. ते मिस्टर बसले की हे कर रे, मला बोर होते, ते भज्या कर रे, तिसरं काहीतरी कर रे, हे की नाही. तर अशा कंडिशन मध्ये खूप मानसिक ताण पण खूप शरीरामध्ये स्त्रियांमध्ये झालेले आहे. मग अशा कंडिशन मध्ये त्यांना एक्स्ट्रा मेंटल सपोर्ट बायकांसाठी खरं, जसं जलमी सर म्हटले, खूप दुर्लक्ष होतो कधी कधी बायकांच्या जेवणाबाबतीत असतो. सत्वभरित आहार म्हण, काही म्हण. आमचं मेक असं आहे की पहिली माझा नवऱ्याला देऊ, नंतर मुलबाळांना, सासू सासऱ्याला सगळ्यांना सांभाळल्यानंतर शेवटची मी, जे उरलेले मी खाणार आहे, हे आमच्या जनरल मनस्थिती असतो. पण त्याच्या पुढे थोडासा विचार करून स्वतःवर पण थोडासा तुम्ही भर द्यायला पाहिजे. आता मी जसं म्हटले, सगळं स्टडीज आतापर्यंत जवळपास 1.5 वर्ष 2 वर्ष होत गेला कोविड म्हणजे इंडियामध्ये आल्यानंतर. तर खूप स्टडीज झालेले की जे मनामध्ये भीती फर्स्ट वेव्ह मध्ये होतं, पहिली लाटामध्ये, आईतून बाळाला काही होऊ शकतो का, नाही, अजूनही आतापर्यंत तसं कधीही दिसलेलं नाहीये. पोटामध्ये असलेले वर्टिकल ट्रान्समिशन म्हणते, तर आईतून बाळाला काय होऊ शकतो का, आतापर्यंत सहसा कोणालाही दिसलेलं नाही. नवजात शिशू जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही ते बाळाचं चेकिंग करत असते, कोविड अँटीजन करणारे. परत 3 दिवसानंतर प्रोटोकॉल काय असतो, आता मी RT-PCR किंवा कोविड अँटीजन शिशूचे केले, नवजात शिशूचं, परत 3 दिवसानंतर RT-PCR रिपीट करायचे. तर तुमच्या ओळखीचे जे कोणी असेल, डॉक्टर्स असो, सगळ्यांना हे माझं एक रिक्वेस्ट आहे की आता निगेटिव्ह आला म्हणून असंच सोडू नका. कारण जे आता ऑलरेडी हवेमध्ये फिरते सगळ्यांना माहिती आहे, 3री लाटाचं एक आहे अपेक्षा, 3ऱ्या लाटांमध्ये लहान मुलांना होईल, नवजात शिशूला होईल, हे सगळ्यांना ऐकू येते. सर जसं म्हणते ते निगेटिव्ह बातमी पण होऊ शकतो, पण आम्ही कसं टाळता येईल, त्याला कसं आम्ही पॉझिटिव्हली घ्यायचे. जास्त मी मोर तयारीने राहणार, जास्त तयारीने राहिले तर डेफिनेटली आम्ही काय कॉम्प्लिकेशन हे सगळं टाळता येईल त्याच्यामध्ये पण. मग हा एक आहे वर्टिकल ट्रान्समिशनचा नाही होऊ शकत आईतून बाळाला. आणि दुसरा, कसं त्यांना प्रेझेंटेशन सेम तुम्ही लोकांना तसा असतो तसा, नुसतं खणखणीत आणि मला बरं वाटत नाही, जेवण जात नाही, हलकसं ताप आल्यासारखं, पिंजरे दुखते, पोट बिघडलं, कधी कधी लूज मोशन म्हणजे जुलाब होती, उलटी होती, वेगवेगळ्या प्रकारची. पण खूप वेळ का मिसअप होऊन जातो प्रेग्नेंट मध्ये. आम्हाला असं वाटतं हा तिचे हिमोग्लोबिन कमी आहे, रक्त कमी आहे आणि ती गरोदर आहे म्हणून जास्त दमून जाते, म्हणून ते ओव्हरलॅप होऊन जातं, मास्क होऊन जातं, खूप वेळ ते दुर्लक्ष होऊन जातं. असं न करता काही असेल तरी त्यांना प्लीज तुम्ही सगळं सांगा की कमीत कमी तपासणी तरी करा. आता ते मनामध्ये भीती नाही राहिलं की कोविड झालं तर. एका काळामध्ये होतं की कपेसात, अरे मला काय झालं तर कोणी माझं आजूबाजूचं बोलणार नाही, हे नाही ते नाही. आता तर इतकी छान वातावरण दिसतंय मला इथं, इट इज रिअली कमेंडेबल. म्हणजे हे ते भीती बाहेर गेलं पाहिजे. ते स्वतःहून काय थोडा तरी त्रास झाला, लवकरात लवकर टेस्ट केले, त्याला गाईडलाईन आहे, सगळ्यांना ऍडमिट करायचे का नाही, तुमच्यासारखं आयसोलेशन मध्ये ठेवून कितपत 90% लोक नीट होऊन गरोदर स्त्री घरी गेलेले, 9 महिना पूर्ण भरून डिलिव्हरी नॉर्मल पण झालेले भरपूर आमची पेशंट्स आहेत. असं तर ते मनामध्ये घाबरू नका तुम्ही की प्रेग्नेंट लेडीला नेले तर लगेच ऍडमिशन, लगेच काय मोठे मोठे दवाखाना नाही लागणार आहे.
तर लवकरात लवकर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे तपासून घ्यायचे. आणि असं थोडा जरी दम लागला, खोकला वाढत गेला, आता तरी खूप लोकांना माहिती आहे टेम्परेचर 100च्या वर गेला किंवा तुमच्या 95ची खाली 95च्या खाली ऑक्सिजन सॅच्युरेशन उतरला, दॅट मीन्स काहीतरी रिस्क फॅक्टर आहे बाबा. लगेच तुम्ही तज्ञांकडे जा, तपासून घ्या. त्यानंतर तुम्हाला जे काही उपचार आहे ते सगळं गोळीद्वारा पण होईल. सगळ्यांना रेमडेसिवीर लागणार आहे असं पण नाही. आणि ह्याच बाबतीत खूप लोकांना एक गैरसमज आहे की सिटी स्कॅन केलं तर बाळाला काहीतरी होऊन जाईल म्हणून खूप प्रेग्नेंट बायका पुढे घेतच नाही. त्याच्यामुळे त्यांच्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी किती, कितपत न्यूमोनिया वाढलं ते कळत सुद्धा नाही. एकदम शेवट 24-25 स्कोर बॅड झाला, नंतर आल्यानंतर आमचा पण हात बंदी असतो. खूप वाईट वाटतो. असं ना होता आम्ही त्यांच्यासाठी काय ॲडवाइस करत असते की पोटावर शील्ड घालून, वेगळे शील्ड असतो, मग याच्यासाठी सिटी स्कॅन छातीचे जे काही करत असते प्रेग्नेंट बायकांना सुद्धा करता येईल. त्याच्याने काही ऑफकोर्स आम्ही मिनिमम वेळ करणार आहे. मी तुम्हाला 2-3दा करायचं असेल तर त्याला 1दा किंवा मॅक्झिमम 2दा करणार आहे. तर एक्सपोजर कमी राहील, पण करून घेतले तरी काही अडचण नाही. मग जे कोणी असं प्रेग्नेंट बायका तुमच्या ओळखीच्या असतात, असं कोणी असते, तुम्ही त्यांना सांगून पोटावर शील्ड घालून याच्यासाठी केलेले अतिउत्तम, ज्यांना जास्त त्रास वाढत असेल तर. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय थोडाफार ब्लड रिपोर्ट्स, ब्लड टेस्ट आहे जेणेकरून आपल्याला कळेल. इथं मोठा महत्वाची बाब म्हणजे मुद्दा काय आहे, जे फेरेटिन डी डायमंड असं काय ब्लड टेस्ट आहे. खूप लोकांना माहिती नसतो की का हे करायला पाहिजे, खूप महागा टेस्ट आहे ना मॅडम, हे नाही चालणार आहे. पण याच्याने कळेल प्रेग्नन्सीमध्ये जनरलच सगळ्यात रक्ताची गुठली तयार होण्याची शक्यता जास्त असते. जसं मी तुम्हाला म्हटले दुप्पट लोड आहे तिच्यावर. त्याच्यामध्ये थ्रॉम्बो एम्बॉलिझम जे म्हणते, रक्ताची गुठली तयार झाला, अचानक पोटामध्ये बाळ वाढू शकतो किंवा ते लोडमुळे आईचा जीव पण जास्त बिघडू शकतो. मग हे कसं कळेल, आम्ही 1-2-3 ठराविक त्याच्यासाठी ब्लड टेस्ट आहे. हे परत सगळ्यांना करायचे का, नॉट नेसेसरी. आम्हाला काय काय सिम्पटम्स दिसून येतील हे करून घेतले. एस्पेशली मागच्या 1 महिन्यामध्ये माझ्याकडे जवळपास 15 ते 18 ट्विन्स जुळवे जे असलेले प्रेग्नेंट बायका होते. त्यांचा जास्त रिस्क फॅक्टर असतो, जास्त दुप्पट लोड, एक्सपोजर जास्त आणि परत जास्त बिघडण्याची चान्स. मग त्यांना तुम्ही 5वा दिवस, 8वा दिवस किंवा 14वा दिवस असं ठराविक वेळेमध्ये केले आणि त्याच्यामध्ये काहीतरी जास्त कमी दिसतं, त्यांना गोळी, रक्तपातळ करायची गोळी असो किंवा इंजेक्शन, हेपॅरिन सारखं इंजेक्शन दिले, आई पण सुरक्षित राहणार आहे आणि बाळ पण नक्की सुरक्षित राहू शकतो. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त किडनी आणि बाकी काही कॉम्प्लिकेटेड केसेस असले तर आपल्याला थोडं एक्सटेंडेड इन्व्हेस्टिगेशन किंवा तपासण्या करावी लागतो. आणि इतर वेळ तुम्ही आता ओके मला काय कोविडची भीती नाही आहे मॅडम, तरी मी तपासायला घेऊ का, खूप आमच्या सिस्टममध्ये आमच्या स्वतःच्या सायन्टिफिक हॉस्पिटलमध्ये टेलिकन्सल्टिंग म्हणून आता जवळपास 1 वर्षापासून आम्ही फुल फ्लेज सुरू केले. म्हणजे काय, आता समजा गरोदर स्त्रियांना किंवा कोणी बाई असो तिला हॉस्पिटलला येऊपर्यंत भीती वाटत असते की मी हॉस्पिटलला आल्या तर मला दुसऱ्याकडून मला होऊ शकतो का, हे मनामध्ये एक डाऊट असतो, संशय असतो. त्यांच्यासाठी आम्ही टेलिफोनिक कन्सल्टेशन आम्ही विचारणार, व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल सारखं करणार, तुला काय त्रास होतो, हे काय ते काय, हे सगळं डिटेलमध्ये हिस्ट्री घेणार आणि जवळपास कोणी जवळचे डॉक्टर बीपी चेक केले किंवा SpO2 चेक केले तेवढं करून घ्या म्हणणार. मग गोळी औषध सगळं बसल्या बसल्या होऊ शकतो. एक. आणि दुसरा कमीत कमी बोलवणं, जसं 7व्या महिन्याच्या बाईला आधी आम्ही 15-15 दिवसाला चेकअपला बोलवत होते, 9वा महिना लागल्यानंतर आठवड्याला. आता आम्ही काय केले की नाही बाबा थोडंसं सगळं व्यवस्थित चालू असेल तर 3 आठवडे थोडं लांब अंतर घेऊन त्यांना चेकअपला बोलून घेणे, सो दॅट त्यांना मिनिमम एक्सपोजर परत ते वातावरणमध्ये नाही यायला पाहिजे आणि दुसऱ्यांकडून त्यांना त्रास नको, असं आम्ही काळजी घेऊन घेतलेले बरं असतो. सपोज कोविडची बाई आहे, तिला चेकअपला जात असेल तर तुमच्या सिस्टममध्ये जे कोणी आशा वर्कर असेल किंवा CHO असेल, MHO असेल, व्हॉटएव्हर इज युअर सेटअप, त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी वेगळे खोली असलेले बरं असतो आणि त्यांना जास्त वेळ बसून म्हणजे ते नाही करता लवकरात लवकर नंबर लावून त्यांना लवकर तपासून पाठवलेले अतिउत्तम राहील. आणि कधी कॉम्प्लिकेशन थोडा सिस्टम बिघडला, त्यांना त्रास व्हायला लागला, आपल्याला डाऊट येते नाही बाबा तिचे श्वास घ्यायचे थोडासा त्रास होतोय, लंग्स बिघडल्यासारखं वाटते, कृपया कोविड फॅसिलिटी जिथं आहे तिथे ट्रान्सफर करून बाळाबरोबर ट्रान्सफर करा. दोन्ही आई बाळ सुरक्षित डिलिव्हरी झाली, मग दोघांचा पण जीव वाचवण्याचे म्हणजे डेफिनेटली फायदा डेफिनेटली राहील. का आमचा खूप म्हणजे वाईट गोष्टी आहे,
आतापर्यंत एक प्रेग्नेंट बाईचा मृत्यू झाली आमच्याकडे. खूप म्हणजे खूप वाईट वाटत मला. 5 दिवस ती 9 महिन्याची गरोदर होती. मी स्पष्ट बोलायला पाहिजे, कारण नेहमी आम्हाला छान छान सगळं छानच झालं नसतो तसं. का तुम्हाला माहिती पाहिजे, असं मी कॉम्प्लिकेशन सांगून कोणाला घाबरून ठेवत नाही, पण माहिती कुठंतरी असताना परत हे चूक नाही व्हायला पाहिजे. ती 3-4 दिवस भरपूर पाणी आणि काढा आणि सगळं घेत बसते. खूप वेळा आम्ही प्रेग्नेंट बायकांना म्हणत असते फ्लुइड रेस्ट्रिक्शन, थोडंसं पाणी कमी पिणे ठेवा, कारण लंग्स बिघडले की परत त्यांना डायटॉर किंवा लघवी काढायचे जे काय गोळी औषध असतो प्रेग्नन्सीमध्ये नाही घेता येत. आपल्याला काय काय पाबंदी असते, ABCD हेच घेऊ शकते, सेफ असतो. त्याच्या व्यतिरिक्त तिचे सिस्टम बिघडत गेला, रेमडेसिवीर हे ते घ्यायला. अजूनही त्याच्यावर काही एवढं मोठा स्टडी झालेले नाहीये. त्याच्यावर बाळाचा काय परिणाम होईल का म्हणून. जसं मी म्हटले, आईचे जीव वाचवणं महत्वाची आहे. आता मला फोन आला, आमच्या HDUला पेशंट आहे, ती 3री गरोदर असते, 7.5 महिन्याची प्रेग्नेंट आहे. संगमनेरतून रात्री 11:30 वाजता शिफ्ट झाली. एकदम तिचा स्कोअर आहे 18 होता 25 मध्ये. श्वास घ्यायला त्रास, तिला 10 लिटर ऑक्सिजनवर ठेवलेले. मग मी माझं काउन्सिलिंग कम्प्लिटली बदललं. आई वाचायला पाहिजे, बाळाच्या बाजूला राहू दे आणि मी होऊ दे. तुम्हाला समजतं ना किती म्हणजे वाईट गोष्टी असं सारखं यू हॅव टू कीप टॉकिंग अबाउट डेथ लाईफ. आम्हाला पण ही काय आनंदीच्या बाबतीत नसतो. वी आर ऑल्सो क्रॉसिंग फिंगर्स, म्हणजे आम्ही प्रार्थना करणारे, बाबा ती मी होऊ दे, परत ती बरोबर होऊ शकते, आधी हे बाळ बाहेर आलं की ती बरं होणार आहे, असं होतं. आणि देवाची कृपाने तिला डिलिव्हरी करायला दिली आणि तिचं नॉर्मल डिलिव्हरी झालं. बाळ पण चांगलं आहे, बहुधा ठीक आहे, 1 किलोचं बाळ आहे, पेटी लावणार आहे, पण व्यवस्थित होऊन आई बाळ दोघे व्यवस्थित घरी जाऊ शकते. हा कंडिशननी एक बाई जी होती तिला पूर्ण लंग्स भरला होता आणि धुस तिला श्वास घ्यायला अजिबात नव्हता, म्हणजे होऊ शकत नव्हतं. मग तसंही इमर्जन्सी तिला कन्सेंट घेऊन सीझर करून 3 किलो बाळ काढले. बाळ एकदम कंटळी मुलगा, पण आईला नाही वाचू शकले. किती म्हणजे हे थोडा मनाला खटकण्यासारखा बातमी असतो. म्हणून कृपया सगळ्यांनी काही म्हणजे लेट न करता वेळेवर डॉक्टरकडे, तुमचे जवळ जे कोणी डॉक्टर आहे, असे जे कोणी सपोर्ट सिस्टम आहे, त्यांच्या मदत घ्या. जे लागतो ते व्यवस्थित तुम्हाला गाईड करून देतील. मग नंतरची काही तुम्हाला रिस्क राहणार नाही. डिलिव्हरीमध्ये सुद्धा जसं मी म्हटलंय, कधी नॉर्मल डिलिव्हरीच्या काळामध्ये पोटावर पाय घेतले, त्याच्यावर पण पोटावर लोळ येते. मग आम्ही त्याच्यासाठी स्पेशल वेगळे खुर्च्या म्हणजे ते कॉटच वेगळे करून ठेवले, सेपरेट कोविडचे ऑपरेशन थिएटर करून ठेवले. असं जिथं थोडाफार फॅसिलिटी आहे, तुम्ही थोडा तसं शोधून काढा, तिथं गेलेले अति उत्तम. तुम्ही पण सेफ आणि बाळ पण सेफ आहे. आणि जसं मी म्हटले, बाळ डिलिव्हरी झालं की लगेच आम्ही बाळाचं टेस्टिंग करणार, 3 दिवसांनी चेक करणार, निगेटिव्ह आहे बाळाला घरी पाठवणार. सो जे कोणी घरी निगेटिव्ह लोक आहेत ते वरचं दूध द्यायचे का काय करायचे ते ठरवतील. एक किंवा कोणी नाही बाबा सपोर्ट सिस्टम आणि मास्क घालून बाळाला स्तनपान करू शकते. ओके, आता मी एक पहिलं बघितले जे बाजूला एक छोटा बाळ होतं, खूप वेळ ते पण एक भीती असतो बाळाला काही होईल का त्याच्यामुळे. म्हणून तुम्ही कृपया मास्क घालून शक्यतो जेवढं तेवढं तरी तुम्ही पाळा. ॲटलिस्ट 7 ते 10 दिवस तुमचा व्हायरल लोड कमी झाला, इन्फेक्शनची रोग थोडासा कमी होईल, मग आई असो बाळ असो किंवा घरचे लोक पण सेफ राहणार आहे. सगळ्यांना सिझेरियन लागतो का नाही हे गैरसमज आहे. नॉर्मल डिलिव्हरी डेफिनेटली पॉसिबल आहे. आणि अगदी जसं सॅच्युरेशन ड्रॉप झालं आणि सिस्टम बिघडत गेला, त्यांना ICU मध्ये ठेवून डिलिव्हरी करता येईल, तरीही नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा. पोस्टपार्टम डिलिव्हरीच्या नंतर 2-3 गोष्टी जसं स्तनपान करू शकते, मास्क घालून, हात स्वच्छता, हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त ब्रशअप म्हणून तुमच्या ओळखीचे जे कोणी असेल तर प्लीज त्यांना सांगा. बाळाला घेण्याची आधी पण हात धुवून काढायचे. बाळ डिलिव्हरी झाला म्हणून 10 लोक आले बघायला ते नाही चालणार आहे. हे वातावरण थोडंसं वेगळे असतो. मी समजू शकते हे आनंदाची बातमी असते, सगळं ओके आहे, पण तरीही तुम्ही थोडासा एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागेल. हे काय हे सगळं आपल्याला काळजी करायची. सुरक्षित मातृत्व, सुरक्षित बाळ असलं तर फुल फॅमिली खुश राहणार आहे. हे जे काय घाण प्रकारची एक वेव चालले, हे पण आम्ही सगळं मिळून लढून बाहेर पडू शकतो. हे झालं प्रेग्नन्सी बाबतीत. सिमिलरली दुसरी जनरल बायकांमध्ये दुसरा कंप्लेंट जे काय बघत असते आम्ही, रक्तपातळ करायची गोळी वगैरे काय कधी कोणाला तरी चालू असेल, इकोस्प्रिन असं काय असेल, त्याच्यामुळं भरभरून अंगावर जाणे, रक्तस्राव होणे, मेनोरेजिया जे म्हणते ते परत दिसून येते. असं काही खूप धोधो ब्लिडिंग सुरू झाला, मासिक पाळीमध्ये जास्त अंगावर गेला,
नेहमीच्या हिस्ट्री आम्ही विचारत असते रक्तपात करायची गोळी चालू असतं का तुमची, होतं का, ते पण एक कारण असू शकतो. असं काही असेल तर कृपया डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या. स्वतःचं डायग्नोसिस कोणी गुगलवर शोधून नाही असंच होतं माझा आईला होत होतं नानीला दादीला होत होतं असं नाही असतो. प्रत्येक शरीर वेगळे, प्रत्येकाचं आजारीचं प्रमाण तुमच्यावर वेगळं असतो. ओके, त्याचे परिणाम वेगळे असतील. मग तुम्ही कृपया सगळं सुरक्षित राहा, लवकरात लवकर इथं नीट होऊन बाहेर पडा. इतकी छान सुविधा परत मी कधी पाहिलेच नाही. कारण हॉस्पिटल चालवताना आम्हाला माहिती इतकी स्ट्रेसफुल असतो ते जॉब. तुम्ही सगळं हसमुख आणि ते वातावरण पण तसं आहे. ते सर म्हणत होते की तुम्हाला काहीतरी एक एंटरटेनमेंट मनोरंजन कार्यक्रम हे सगळं महत्वाची आहे. फक्त गोळी औषध माझ्यावर काम करेल असं नाहीये. माझं मानसिकता किती मी मेंटली पॉझिटिव्ह आणि स्टेबल स्थिर राहणार आहे त्याच्याने खरं आमचा जीव होईल हे आजारीमध्ये. थँक्यू सो मच. परत मनापासून आभारी सरांना मला हे 2 शब्द बोलायला संधी दिली. थँक्यू. मॅडम, अतिशय सोप्या शब्दामध्ये आमच्या भगिनींना कशी काळजी घ्यायची स्त्री आरोग्याची आणि मातांची बाळाची ते आपण अतिशय सोप्या शब्दात सांगितलं. यानंतर डॉक्टर विजयकरण कुमार देशपांडे आणि ज्यांना सगळं वैद्यकीय क्षेत्र नगरचं वैद्यकीय क्षेत्र वेद देशपांडे म्हणून ओळखतं आम्हाला सर्वांचे गुरु आदरणीय वेद देशपांडे सर आपल्याला कोविड नंतरचा आजचे रोग किंवा कोविड नंतरचं घ्यायची काळजी याविषयी मार्गदर्शन करतील. सर नमस्कार बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो. आज इथं एवढा चांगला सुंदर सेटअप या मंगल कार्यालयामध्ये, इथं नेहमी मंगल कार्यालय होतं, त्या मंगल कार्याच्या जागी कोविडमधून बाहेर पडण्याचं मंगल कार्य तुम्ही सगळे करताय. आणि कोविड कोरोना याची भीती कुठेही तुमच्या चेहऱ्यावर नाही. तर हे सगळं घडतंय आदरणीय आमदार श्री लंके साहेब, श्री दीपक लंके साहेब, श्री सोनकर साहेब, डॉक्टर गंधे, डॉक्टर कावरे, श्री जितेश सरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष IT सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत, श्री दत्ता कोरडे सरपंच, दळवी सर आणि इतर मान्यवर ज्यांची नावं मी घेतली नसतील किंवा अनावधानाने घ्यायची राहून गेली असेल. तुम्ही सगळे एका नंदनवनात झोपलेले आहात, बसलेले आहात. कोविडची भीती तुम्हाला कुणालाही टच पण झालेली नाही. आणि बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय, परिस्थिती किती भयानक आहे, लोक किती घाबरलेले आहेत. आणि या कोविडमुळं एक प्रकारचं सरांनी आपल्याला सांगितलं की एक प्रकारचं निगेटिव्ह वातावरण किंवा उगाचच मनावर दडपण आणणारं वातावरण सगळीकडे चालतं. पण हा कोविड किंवा कोरोना हा जो आजार आहे हा जसा आला तसा जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती ऑलरेडी विजय मिळवलेला आहे. हा विजय मिळवण्यासाठी श्री लंके साहेबांनी तुम्हाला भरभरून मदत केलेली आहे. त्यामुळं मी समाजाच्या वतीने त्यांचा पर्सनली आभारी आहे. मित्रांनो, कोविड संपला तरी कोविडच्या आधीही आपल्याला काही आजार होते आणि कोविड गेल्यानंतरही आपल्याला काही गोष्टी राहतात. आपण कोविडमुळे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे हे शेवटी पाहू. कारण काही गोष्टींचं मला तुम्हाला एक सूचना द्यायची किंवा तुम्हाला एक सावधान करायचे किंवा हा धोका, हा आजार तुम्हाला पुढे झाला
तर जसं तुम्ही पटकन इथं येऊन ट्रीटमेंट घेतली तसं पुढं काय गोष्टींकडे लक्ष ठेवलं नाही. तर मित्र, आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी पावलं दुखतात, टाच दुखते, प्रत्येकाचे दुखते, माझी दुखते, तुमची दुखते. हे टाचा दुखणं एवढं कॉमन आहे आपल्याला की कारण आपल्या शरीराचा संपूर्ण भाग आपल्या पायावर पडत असतो. आपण हजारो ठिकाणी जात असतो. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण हजारो मैल चालत असतो. आपली पावलं काट्याकुट्यातून, दगडाधोंड्यातून, मातीतून, चिखलातून आपल्याला सगळीकडे फिरून आणण्याचं काम करत असतं. आणि पाय आपल्या मातीत राहिलेच पाहिजे. असा माणूस किती मोठा झाला तरी त्याचे पाय मातीत राहिले पाहिजे. तर आपले पायवर पावलं का दुखतात? वाढलेलं वजन, पायात आपण पुरेशा चपलाने घालणं. काही वेळा जेव्हा टाचा दुखतात तेव्हा सकाळी उठल्या उठल्या आपल्याला वाटतं की फार टाच. थोडा वेळ चालण्याच्या नंतर ते टाचाचं दुखणं आपोआप कमी होतं. तरी का कमी होतं का होतं? रात्रभर आपण झोपलेलो असतो किंवा घंटा 2 घंटे आपण कुठेतरी बसतो. आपल्या पावलावर, टाचेवर एक प्रकारचं रक्त साकायचं जमाव. आपण चालायला लागल्याच्या नंतर रक्ताभिसरण होतं. तिथं वॉर्मथ निर्माण होतो, एक प्रकारचं उष्णता निर्माण होते आणि त्याच्यामुळे आपलं पायाचं दुखणं हळूहळू आपोआप करतं. पण हे जेव्हा कमी होत नाही त्यावेळेला आपण काय करतो? आपण डॉक्टरकडे जातो. सुरुवातीला डॉक्टर काय करतात? आपल्याला पेन किलर गोळ्या देतात, शेकायला सांगतात, मालिश करायला सांगतात. तर काही वेळा ही जी पावलांची रचना असते ना आपली, तिथं हाडं असतात, मांस असतं, चरबी असते. ही रचना फार वेगळी. जर आपला पाय एखादा चरबीचा गोळा असल्यासारखा असता तर आपण पाय ठेवल्याबरोबर दगडावर किंवा कडक जागेवर पाय गेल्याबरोबर डायरेक्ट हाडाला लागला असतो. तर तशी रचना नाही. आपल्याला त्या ठिकाणी आतमध्ये देवानी, ईश्वराने जसं एक प्रकारची चरबी आणि त्याच्यामध्ये फायबर अशी रचना करून पायाला करून आणलं. पायाला 5 बोटं दिली. टाच आणि बोट याच्यामध्ये अशी आर्चमध्ये जशी एखादी कमान असते तशी कमान होणार. त्या कमानीवर जर आपलं ओझं नियमित वेगात नाही पडलं तर ती आर्च होते. जेव्हा आपण फोटो पाहतो तिथे एखादा एक हाड वाढले का, काही वाढत्या हाडामध्ये काही नवीन तिथं बारसा निर्माण झालाय का, एखादा हाड टोचून काटामधून जसं कुरूप होतं तसं कुरूप झालंय का. तर अशा प्रकारचे पावलांचे वेगवेगळे आजार होत असतात. ते पूर्वी होते, पुढे येणार. पण ह्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे? त्याच्यासाठी पहिली गोष्ट आपलं वजन आटवत पाहिजे. पायाला रोज थोडंसं मालिश करा, मसाज करा. पायाच्या बोटांची अशी हालचाल करत जा सकाळ संध्याकाळ. पाय असा पंजा सुद्धा हलवला पाहिजे. हे हलवल्यामुळं आतमधल्या स्नायूंचं रक्ताभिसरण, पोषण व्यवस्थित होतं. पायामध्ये ज्या वेळेला पाय दुखतो, आपल्या खेड्या पाण्यातल्या चपला, जोडे, बुटं हे कडक असतात. पण जेव्हा दुखत असतात पाय त्यावेळेला त्याच्या आतमध्ये स्पंज घाला, नरम चप्पल वापरा. नरम चप्पल वापरल्यामुळे जर एखादं काटा मारायची शक्यता निर्माण झाली असेल तर आपल्या बुटामध्ये किंवा जोड्यांमध्ये आपल्या बाजूला फक्त नरम तयार करा, खालून भलेही कडक करा. त्यानंतर आपले घोटे कधी दुखतात. आपल्या भारतामध्ये घोटं दुखण्याचं प्रमाण जास्त आहे. घोटे टाचेच्या वाचा का दुखतो? आपण काय मांडी घालतो. परदेशामध्ये बघा मांडी घालण्याचं प्रमाण किती कमी आहे. आपण एकदा कीर्तनाला गेले की 2 घंट्याच्या वर किंवा भजनाला गेले तर 2 घंटे मांडी घालणार. सगळं विसरून देणं भान तुम्ही खालून कडक सगळं असतं तिथं घोट्यावर एक्स्ट्रा लोड येतो. काही लोकांचे घोटे बघा, तुम्ही आपल्या घोट्याकडे बघा, तिथं कातळी तुम्हाला जाड झालेली दिसते. त्याच्या आतमध्ये कधी कधी पाणी तयार. ते पूर्वी होतं, पुढे राहणार. या निमित्ताने आज कोरोनावरती बोलण्याच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगतो की मांडी घालताना कधी एका पायाला पालखी मांडी घाला. शक्य असेल तिथं खाली उशी घ्या, गादी घ्या.
नसेल तर खुर्चीसारखं बसा, अशा रीतीनं तुम्ही आपल्या घोट्यांची काळजी घ्या. पाय दुखले नाहीत पिंजऱ्यात असा माणूस सापडायचा. आपल्याकडे जेव्हा आपण वारकरी मंडळी वारीला जातो तर कितीतरी लोकांचे पाय दाबून देण्याची सेवा करतात. आपल्याकडे पहिल्यापासून पाय दाबलेला कारण आपल्या या पिंजरे याला दुसरं हृदय म्हणलं जातं. दुसरं हृदय का? तर आपण जेव्हा उभा असतो त्यावेळेला चालताना ह्या ज्या पिंजऱ्या आहेत आपल्या ह्या दुप्पट वेगाने रक्त खाली वर दिसत असतं. त्यांनी जर ते काम नाही केलं तर रक्ताच्या खाली गुठळ्या जमा होतील. तीच गुठळी हृदयात आपण अटॅक निर्माण होईल. याची मुद्दाम सांगतो, कोरोनामध्ये पायात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण फार आहे. तुम्हाला घाबरून टाकण्यासाठी हे सांगत नाही, उलट तुम्ही कोरोना होऊन गेला ना तर काळजी घ्या. आपल्या पायाचे पंजे असे सारखे हलवत राहायला पाहिजे. जर तुम्ही 1 घंटा एका जागेवर बसला तर निदान 5 ते 10 मिनिट पुन्हा तुम्ही पायाची अशी हालचाल केली पाहिजे. अशी म्हणजे तुमच्या पिंजऱ्यांचं रक्त तिथं न साठता वर केले. ते पावलं का दुखतं? एखादी महिला असते, आई असते, बहिणी असते, सगळ्यात जास्त तिचे पाय. तर पाय दुखण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की आपल्याला कॅल्शियमचं प्रमाण कमी. आता कॅल्शियम म्हणजे नेमकं काय? आपण खेड्यातले माणसं आहेत, आपल्याला काय ही कॅल्शियमची गोळी, ही आयर्नची गोळी असं खायचं नसतं. आपण जे रोज आपल्या खाण्यामध्ये वरण, भात, भाजी, भाकरी, चपाती जे पण काही खात असो, चटणी भात, या खाण्यातून, दुधातून, दह्यातून, ताकातून आपल्याला व्यवस्थित कॅल्शियम मिळत असते. ज्या माणसाला कॅल्शियम कमी असेल त्याच्यासाठी सरकारतर्फे पण आणि डॉक्टरकडे गेले की डॉक्टर सुद्धा कॅल्शियमच्या गोळ्या देण्याचं काम व्यवस्थित पाहतात. दुसरं पिंढऱ्या पोटऱ्या दुखण्याचं कारण असतं की बी कॉम्प्लेक्सची कमी व्हिटॅमिन. आता हे बी कॉम्प्लेक्स कुठून मिळतं? कच्च्या भाज्या, मोडालेली कडधान्य, त्यानंतर कोणी मांसाहारी असतील तर अंडे, फळं, दूध, या सगळ्यातून पण आपल्याला बी कॉम्प्लेक्स मिळतं. त्यामुळे जे जे खाण्यायोग्य वस्तू आहे ती आपण जरूर खाल्ली पाहिजे. आता पिंढऱ्या दुखल्यानंतर काही वेळा त्या पिंढऱ्यामध्ये रक्त, एखादा शेतकरी माणूस बघा तुम्ही, रक्ताची अशी गाठळलेल्या त्याच्या शिरा झालेल्या असतात. हे तो सतत उभा राहून त्यानं काम केल्यामुळं व्हेरिकोज व्हेन्स झालेले. अशा माणसाच्या पायाला जर जखम झाली तर ती जखम लवकर घडत. आपल्या सगळ्यांपैकी कोणालाही डायबिटीस असू शकतो. हा डायबिटीस असल्यामुळं जर आपल्या पायाला जखम झाली, एखाद्या काटा मोडला, छोटी जरी जखम झाली तर ती जखम भरायला वेळ लागतो. आता हे आजकाल आपल्या सगळ्यांना माहिती की जखम भरायला वेळ लागतो. माणूस येतो म्हणतो माझी जखम लवकर भरती, मला डायबिटीस नाही काही. पण त्या माणसाच्या पायातलं जे स्पर्शज्ञान आहे, म्हणजे आपल्याला पायात खाली ठेवलं फरशी आहे का माती आहे, ओलं आहे का गरम आहे, पाय पोळतात का, हे सगळं जसं कळतं तसं डायबिटीसच्या माणसाला हे खाली काही कळत नसतं. हे न कळल्यामुळं त्याला नकळत जखम होतं. ती जखम घडत नाही. काही वेळा ह्या न घडणाऱ्या जखमेतून आमच्यासारख्या माणसांना, डॉक्टरांना त्या माणसाचे बोट काढ, पाय काढ, कोणाचा गुडघ्यापासून जातो, कोणाचा कुठून जातो. तुम्ही पण तुमच्याकडे कधीतरी सांगा. तर या निमित्ताने आपली साखर तुम्हाला कोरोना झाल्यामुळे ऑलरेडी तपासली असेल. इथून पुढं साधारणतः दर 6 महिन्याला का होईना, वर्षाला का होईना, ज्याला अशी शंका आहे त्यांची साखर ही तुम्ही नियमितपणे तपासून. त्यामुळं तुम्हाला त्याच्यानंतर पुढचं सांग की समजा तुम्हाला हे काही गोष्टी होण्यासारख्या असल्या तर त्या नक्कीच टाळता येईल. तुम्ही पंजाचे व्यायाम, पावलांचे व्यायाम केल्यामुळं तुमचे पावलं दुखणं, तुमच्या पिंजऱ्या दुखणं, रक्ताच्या गुठळ्या होणं हे तुम्ही टाळू शकता. तुम्ही बसण्याची पद्धत थोडी सुधारून बघा, बदलून बघा, पाणी बघा, चालती मांडी घाला, हे पण नाही. आपण थोडं पुढं जाऊया म्हणजे बरं जाऊ तर आपले गुडघे सगळ्यांचे दुखत असतात. स्पेशली गुडघे दुखतात म्हाताऱ्या माणसं. का दुखतात बाबा गुडघे? तर गुडघे म्हणजे काय? एक सांधा आहे. हा सांधा मांडी आणि पाय ह्याचा म्हणून जसजसा माणूस लहानाचा मोठा होतो तसतसा देवाने ह्या दोन्हीच्या मध्ये एक शॉकअप दिले. हे शॉकअप घसून करायला. गाडीचं शॉकअप सगळ्यांना माहिती आहे, पण गुडघ्याच्या आतमध्ये सुद्धा परमेश्वराने एक शॉकअप बसतो.
त्या शब्दाला खुर्च्या म्हणतात. हा खुर्च्या म्हणजे आपल्या कानाला हात लावा सगळेजण. आपला कान जसा असतो तसा खुर्च्या असतो. म्हणजे हाडेने आणि नासेने त्याच्या मधली जी रचना आहे त्याला खुर्च्या म्हणतात. हा खुर्च्या काय करतो तर हाडावर हाड घासण्यापासून प्रिव्हेंट करतो, थांबवतो. अजूनमधून इंग्रजी शब्द आले तर थोडं माफ करा, मी शक्यतो मराठीतच बोलायचा प्रयत्न करतो आहे. तर हा खुर्च्या झिजून झिजून वयोमानाने माणसाचा हाडावर आला. तो पहिला काय दुखतो तो डोळा दुखायला. कुठला डोळा तो गुडघ्याचा डोळा. त्यानंतर ह्या हाडाच्या कणांनी जसं डोळ्यात कचरा गेल्यावर पाणी गाळतं त्याप्रमाणे गुडघ्यात सुद्धा पाणी होतं. मग ते सूज. तिथून त्या माणसाला मांडी घालायला येत नाही, पाय दोन पायात बसायला येत नाही. तर ह्या गुडघ्यांचे जर तुम्ही मांडीचे स्नायू, मांडीच्या मागचे स्नायू ह्याचा जर व्यवस्थित व्यायाम केला तर तुमचे गुडघे जास्त दिवस टिकतात. आपल्या गुडघ्याची रचना बघा. प्रत्येक जण आपल्या भारतामध्ये जास्त करून गुडघे असते. काही लोकांचे गुडघे असे पण असतात. तर आपले गुडघे सरळ राहतात. आपण जसजसे म्हातारे होतो तसतसे आपले गुडघे असे वाकायला. मग हे वाकडे गुडघे तुमच्या शरीराला अजून किती दिवस चालवणार आहे. तर तुम्ही वाकडे गुडघे लवकरात लवकर सरळ करून घ्या. भलेही त्याला ऑपरेशन लागलं तरी चालेल. होतं काय ऑपरेशन म्हणलं की आपल्याला सगळ्यांना भीती वाटते. ऑपरेशन आता कुठं माझं करायचं हरकत नाही. नाव जरी वय झालं असलं महाराज तरी आपण चालत चालत जाऊनच स्मशानामध्ये जायची वेळ आली तर म्हणजे माणसाच्या मरेपर्यंत जरी वेळ आली तरी तो गुडघा सरळ राहायला पाहिजे. तो माणूस शेवटपर्यंत चालता राहिला. पूर्वी असं म्हणायचे की गुडघ्याचे सांधे बदलल्यावर मांडी घालते. आता तेही प्रॉब्लेम राहिलेले नाही. तर आपल्या गुडघ्याची रेषा रचना सरळ रेषेत कसं राहील त्यासाठी वेळ पडली तर काठी घ्यावी लागते हातात तरी तुम्ही काय. पूर्वीच्या काळी म्हातारे माणसं पटकन काठी घ्यायची. आताच्या म्हाताऱ्या माणसाला काठी घ्यायची आधी लाज वाटते. मी माझ्याकडे येणाऱ्या खूप माणसांना सांगतो बाबा काठी घ्यायला लावायचं काय. उद्या जर माझा पाय समजा काही कारणाने दुखायला लागणार तर मी काय काठी घ्यायला लागणार नाही. काठी ही आधारासाठी जर घ्यायची वेळ आली तर जरूर उगाच लाजत बसून गुडघे खराब करून घेऊ नका. त्यानंतर गुडघ्याच्या पाठीमागे लवणी असते. काही लोकांना लवणीमध्ये जॅक होते. ते वरचं पाणी वरची घाण सगळी खालच्या बाजूने जमा होते. त्या लवणीमध्ये जर गाठ झाली असेल डॉक्टरांनी जर सल्ला दिला की ही गाठ काढून घ्या त्यातलं पाणी काढा तर हे जरूर काढा. आता काही वेळा गुडघ्यामध्ये आम्ही डॉक्टर लोक म्हणतो आपण इंजेक्शन घ्या. कधी टाचेत म्हणतो, कधी गुडघ्यात म्हणतो, कधी गुडघ्यात म्हणतो. हे इंजेक्शन म्हणजे नेमकं काय असतं तसं पाहिलं तर हे स्टेरॉइड असतं. काही वेळेला हे बिन स्टेरॉइडचं पण असतं. तर हे इंजेक्शन ज्याप्रमाणे तुम्ही गाडीला ऑइल टाका तसं तेलाचं टाका. फक्त ह्याचा जोपर्यंत परिणाम आहे तोपर्यंत ते साथ देतं. पुन्हा आपल्याला डबल करत इंजेक्शन घेणं हे करावं लागू शकतं. हे तात्पुरती रचना. आता थांबू का बोलू पुढं. त्यांनी तसं इतकंच बोलायचं ठरवलं होतं. पुढं तुमचं काही कार्यक्रम भजन कीर्तन माझ्यामुळं तुमच्या कार्यक्रमामध्ये कुठं व्यत्यय येऊ नये अशी माझी इच्छा आहे. आमचं कीर्तन चालू आहे. ठीक आहे माझंच कीर्तन चालू आहे माझं. त्याच्यानंतर माणसाचे कोरोनानंतर स्पेशली सांगतो आजच माझ्याकडे एक आळकुटी इथली बाई आहे. आपल्या इथून ती निघून ती तुम्हाला सगळ्यांना खूप दुवा देते. पण तिला कुठलेही स्टेरॉइड दिलेले नव्हते. तिला उलट साध्या तिने झाली. तिच्या नवऱ्याला उलट 1.5-2 लाख रुपये घालून मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. ती इथं फ्रीमध्ये नीट झाली. पण आज तिचा जेव्हा MRI केला तिच्या खुब्याचा रक्तपुरवठा बंद झाला. तर तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्ही चांगले होऊन गेले. फक्त तुम्ही लक्ष द्या की तुमच्या जांघेत दुखतंय का, तुमच्या सीटमध्ये दुखतंय का. तसं जर झालं तर लवकर डॉक्टरांशी संपर्क करा. कोरोनामुळं काही वेळा खुब्याचा रक्तपुरवठा बंद होतो. त्याला इंग्रजी नाव काही असू द्या, आपण मराठी माणसं आहेत आपण मराठी. खुब्याचा रक्तपुरवठा बंद झाल्यामुळं खुब्याचा हाड खराब. हे खराब झालेला हाड जसा आपण एखाद्या शेतामध्ये बोर मारतो तसं पाणी जातं.
त्याप्रमाणे त्या हाडाला जर आम्ही बोर मारला तर त्या हाडाचा रक्त पुरवठा परत चालू. आता हाडाला बोर मारायचं म्हणजे आपला जसा 4 इंची वगैरे असतो तसा नाही. आमचा फक्त 9 मिलीमीटरचा बोर असतो. 9 मिलीमीटरच्या बोरनं त्या हाडामध्ये रक्त पुरवठा एस्टॅब्लिश होतो किंवा स्थापन होतो. तर ह्याच्याकडे पण तुम्ही जरूर लक्ष द्या. हे सांगण्यामागं तुम्हाला घाबरून टाकण्याचा उद्देश नाही, पण उद्या तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ह्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून तुमचा आजार इतका नको वाढायला लागला. फुग्याचा आकार बदलायची वेळ आली, बॉल टाकून फुग्यामध्ये स्टीलचा बॉल टाकून बदलायची वेळ तुमच्या नाही आली पाहिजे. त्यामुळं मी ही माहिती तुम्हाला देतो. त्यानंतर काही वेळा आपल्या पाठीमागच्या सीटचा भाग दिसतो, त्याला बटाक म्हणतो. हा बटाचा भाग दुखण्याचं कारण कधी फुग्याचा रक्त पुरवठा बंद झालेला असू शकतो किंवा कधी आपण टिचं भरलं म्हणतो. टिचं भरतं म्हणजे काय होतं तर कमरेच्या मणक्यामध्ये मणक्यावर मणका जिथं असतो तिथं देवानी पुन्हा अशी त्या मी जसा पुढच्या म्हणलं तशी एक गादी दिली. ती गादी झिजते, कधी सरकते, तिथून जवळून एक नस जात असते मज्जामध्ये. त्या नसावर दाब पडला की वरपासून जी पायातली शिर दुखते ती माणसाच्या पिंडरीपर्यंत, टाचेपर्यंत, बोटापर्यंत, याला सायटिका. तर टिचं भरल्यातून पुढं सायटिका. टिचं जेव्हा भरतं तेव्हा वर दुखतं, पण ते खाली उतरलं की वरचं दुखणं काय. याचं कारण काय असतं तर ती सरकलेली गादी फक्त नसावर दाब करते, वरचं दुखणं. बरं, ही रचना अशी आहे का ही गादी म्हणजे कशी आहे का तुम्ही 2 टायर ठेवले, टायर गाडीचे, ट्रॅक्टरचे, मोटरसायकलचे, कशाचे टायरावर टायर मांडले आणि त्या दोन्हीच्या मध्ये ट्यूब टाकली पाहिजे. मध्ये म्हणजे आतने टायरच्या आतने घालायची, टायर ट्यूब वर टायर. आणि ही ट्यूब मधली हवा भरल्यामुळे जशी टायर वर चढते, पण ती हवा जर गेली तर ते टायर एकावर खाली चिटकायला लागला. ह्याच्या बाजूने जी नस जात असते ती नस ही गाडी सरकते ट्यूब जाते आणि त्या नसेवर दाब. अशा आपल्या शरीरामध्ये 25 मणके, त्या 25 दोन्ही बाजूला हातात आणि पायात जाणाऱ्या दोन्ही बाजूनं नस आहेत आपल्या. हे टिचं मान झाली तर आपण अवघडणी म्हणतो, ते पाठीला पण होऊ शकतं, कमरेला पण होऊ शकतं. आत्ताच्या काळी हे शोधून काढायला MRI सारखी तपासणी उपलब्ध आहे. ह्याच्यातून कित्येक लोकांचे पायाला कमजोरी येते, लघवीला वारंवार जावं लागतं, काही वेळा लघवी बंद होते. तर हे त्याच्याकडे सुद्धा का लक्ष द्यायचं, जे पूर्वी होतं पुढे राहणार. याचा कोरोनाचा काही संबंध नाही, याचा कोरोनाचा काही संबंध नाही. जर तुम्ही तुमचं वाढणारं पोट आवरलं, पोट का वाढू दिलं नाही, पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू मजबूत ठेवले तर तुमचे मणके सरळ लाईनीत राहतात. तुमच्या 2 मणक्याच्या मधले जे पुढचे असतात ते व्यवस्थित राहतात. त्याच्या बाजूचे जे सांधे असतात त्याच्यामुळे आपण वाकू शकतो, फिरू शकतो. हे सांध्याचं आरोग्य व्यवस्थित. तर तुम्ही पोटाचे, पाठीचे, आपल्याकडे योगासनामध्ये सुंदर व्यायाम आहे. ज्याला योगासनं येत असतील, नसतील येत तर योगासनं काही फार आवडत नाही. प्रत्येकाकडं स्मार्टफोन आहे, प्रत्येक जण YouTube पाहतो, तर त्याच्यावरती सुंदर व्यायाम, ते सगळे व्यायाम आपण करावे. बाबा रामदेव प्रसिद्ध आहे. बाबा रामदेवचे व्यायाम टीव्हीवर पण लागतात. बाबा रामदेवने चांगलं काम काय केलं असेल तर व्यायाम शिकवले सगळ्या. आपल्याकडे पूर्वीच होते, पण ते व्यायाम त्यांनी लोकांच्या तळागाळापर्यंत नेण्याचं काम. तर हे व्यायाम जर तुम्ही केले तर पाठ, कंबर हे सगळं तुमचं व्यवस्थित राहू. पुढे जाऊ आपण, थोडं वर सरकू, मानेकडे जाऊ. आता मानेचा तंका जो आहे हा मान आपल्याला 4ही बाजूने दिसावं याच्यासाठी आपल्याला देवाने मान दिलेली. मानेचे स्नायू सगळ्यात मोबाईल आहे. 4 नाही म्हणता येतं, वर पाहता येतं, खाली पाहता येतं. तर मागचं सुद्धा आपल्याला दिसावं ह्याप्रमाणे परमेश्वरानं मानेच्या मणक्याची योजना. मेंदूपासून निघणारा मज्जारज्जू मानेच्या मणक्यातून पाठीच्या मणक्यात, पाठीच्या मणक्यातून कमरेच्या मणक्यात, याच्यातून प्रत्येक मणक्यातून निघणाऱ्या नसा हाताला आणि पायाला संवेदन आहे. नसा म्हणजे नसा 2-3 प्रकारच्या असतात. आता नसा म्हणजे मी इलेक्ट्रिक वायरिंगच्या करंट प्रमाणे नसा, करंट नेतात.
इथून तिथपर्यंत जाणारं जर वायर खंडित झालं तर पलीकडला बस लागणार. तर ही जी मध्य मेंदूपासून जाणारी मज्जासंस्था आहे त्याच्या ज्या वाहून नेण्याच्या नसा मानेच्या मध्यातली गाडी सरकली की वरपासून जे खाली फुटतं ते हाताच्या बोटापर्यंत मान अवघडली तरी. म्हणून काही वेळा तुम्ही पाहिलं असेल मानेला पट्ट्या द्यायच्या लोक आधार असेल. पण ह्या मानेला जर तुम्ही व्यवस्थित व्यायाम केले तर तुम्हाला कधीही पट्टा लावायचं काम करणार नाही माने आणि हातामध्ये उतरणारं दुखणं होतं. या ठिकाणी एक आवर्जून मुद्दाम सांगतो. काही लोकांची मान वाढवते का आवडते तवशी जिथं जसं झोपलं तसा माणूस झोप उताना झोपताना तुम्हाला पातळ उशी चालते. पण जर तुम्ही कांगडं झोपणार असाल एका अंगावर झोपणार असाल तर तुमच्या खांद्याच्या एवढी तुमची उशी पाहिजे. तुम्ही पातळ घेतली तर काय होईल मान वाकडी करत मोठी घेतली तर काय होईल मान इकडं करत. त्यामुळे ह्या शिरांना ताण येईल आणि असं जर तुम्ही जास्तीत जास्त दिवस करत राहिले तर हातामध्ये जाणाऱ्या तुमच्या नसांना वेदना संवेदना वाढतात बधीरपणा येतो आणि त्याच्यामुळं तुम्ही उशी सुद्धा योग्य प्रमाणात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर मानेला हे स्नायू आहेत या सगळ्यांना असे साधे व्यायाम करायचे. हा अवघड व्यायाम नाही आहे सगळं साधे व्यायाम करायचे. त्यानंतर एक आवर्जून गोष्ट सांगते की आपल्याला बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनची कमी जर पडली तर आपले मान पाठीचे स्नायू ताणतात असतात आपला उत्साह कमी होतो. त्यामुळं अधूनमधून डॉक्टरकडे जाऊन बी कॉम्प्लेक्सचं इंजेक्शन गोळ्या जरूर घ्यायचं. याचा कोरोनाशी काही संबंध नाही पण जरूर घ्यायचं. हे पूर्वी पण होतं हे पुढं पण तुम्हाला भावी आयुष्यामध्ये उपयोगी पडणार. आता एका वेगळ्या आजाराकडे वेगळा आजार म्हणजे की माझ्याकडे खूप आपल्या शेतात काम करणाऱ्या घरगुती काम करणाऱ्या खेड्यापाड्याच्या शेतकरी कुटुंबातल्या बायका आहेत. आम्ही फोटो काढतो काही नसतं इंजेक्शन देतो काही होत नाही. त्या बाईला हायड्रोफेशियाटिस म्हणून आजार इंग्रजी नाव सोडून द्या. तिचं कुठंही दुखतं नवरा बाईचा होऊन गेलेला असतो. या बाईचं कुठंही दुखतं काही दुखतं आणि कधी काय दुखेल नाही. हा त्या बाईवर एक प्रकारचा जो ताण असतो कामाचा ताण मानसिक ताण कमी खाणं अंडर न्यूट्रिशन म्हणजे कमी आहार ह्याच्यामुळं त्या बाईचा हा आजार बऱ्याच दिवसापासून झालेला असतो लहानपणापासून. अशा वेळेला आम्ही काही ठिकाणी जिथं दुखतं त्या ठिकाणी आम्ही इंजेक्शन सुद्धा देतो. या महिलेला जर आपण कॅल्शियम व्हिटॅमिन आयर्न याचा जर व्यवस्थित वापर केला तिचा जर ताण कमी केला तर हे आजार सुद्धा बऱ्यापैकी आटोक्यात राहतात आणि जीवन तुमचं सुखद होतं. तर मित्रहो तुम्ही अतिशय पॉझिटिव्ह वातावरणातून चांगल्या केंद्रातून एका नंदनवनातून आध्यात्मिक वातावरणातून तुम्ही कोरोनावर विजय मिळवून बाहेर जाणार आहात. मी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये अतिशय निरोगी आयुष्य जावो आणि सर्वांना सुखाचं आयुष्य लाभो एवढी देवावर प्रार्थना करतो. त्याचबरोबर तुमचे हे सगळे समोर बसलेली मंडळी आहेत लंकेश साहेब आहेत आत्ताच नाव घेतलेली मी मान्यवर आहेत या सगळ्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडो एवढं त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं माझे विचार तुमच्याकडे मांडायची संधी दिली. माझ्या बोलण्यामुळे तुमच्या आयुष्यातले कुठले 2 आजार जरी कमी झाले आणि तुम्हाला भावी आयुष्यात त्यातून काही मार्गदर्शन मिळालं तर मला आनंद वाटेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. त्यानंतर आभाराचा गोड कार्यक्रमासाठी मी बोलत आहे आमचे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते तसंच आत्ताच एक मोठी जबाबदारी लागली तर तुम्ही मला राहत नाही म्हणून 2 मिनिटं नाही घेणार. तेच काय झालं त्यापेक्षा मला काय सांगायचे ते मी सांगणार. कारण तुमच्यासारखंच मी एक कोरोना पेशंट ज्यावेळी गेल्या वर्षी हा रोग भारतात आला त्यातला पहिला पेशंट त्या काळाचा पेशंट समक्ष
दीपकजी लंके सुद्धा आहे, ते सुद्धा आमच्याबरोबर होते. आम्ही 30 लोकांची गॅंग होती. किती लोकांची? 30 लोक आर्मीत होतो. कोरोनातून वाचलेला हा पेशंट तुमच्यापुढे बोलतोय त्यापेक्षा भाग्याची सुचवतोय. आणि ही सारी किमया फक्त भगवंतच करू शकतो. त्या काळात आपले लोकप्रिय आमदार निलेश लंके मला पठारे हॉस्पिटलमध्ये भेटायला 4 वेळा आले. ती म्हणजे मी भाग्य करतो. आणि या ठिकाणी मला बरेचजण म्हणले, हो तुम्ही जास्त नका वेळ फार झाला. परंतु काही गोष्टी भावनात्मक ज्या आहेत त्या व्यक्त केल्या पाहिजे. मित्रांनो, कोरोनाला घाबरलं, जो घाबरला तो गेला आणि जो घाबरला नाही तो आज आणि यापुढेही कायमचं व्यवस्थित जाणार. कोरोनाच्या काळात मी माझे फोटो काढलेले, कोणाचे दवाखाने सिस्टर तपासताय, डॉक्टर गोळ्या देत आहे, मी फुटतोय, तर तुम्हाला यायला काय फोटो काय बाहेर व्हायरल करता. हो म्हणजे मग ते मेलो करते भाऊ आता नाही का म्हणते. त्यामुळं माणसाने तरुण राहिलं पाहिजे. वयवर्ष 71. आता माझं रनिंग वयवर्ष 71. नेत्याने कोणती कामाचं जावं नाही तरी पळायची तयारी आहे. आत्ता त्यांचे बंधू म्हणले आपल्याला कोविड सेंटरला जायचं. तुला चला का ओपन सेंटर ही माझी या क्षेत्राला भेटण्याची 5वी वेळ आहे. परंतु बोलण्याची संधी मिळणार नाही आणि म्हणून मी बरंच बोलतोय. पाटलांची नाही मला बोलण्याची तरी बोलतोय. तरी मी सांगतो एकच मला संदेश देतो की या ठिकाणी आनंदी राहा, खुश राहा, सुखी राहा. कारण आपल्याला काहीच अडचण नाही. आपले सर्वांचे नेते, सर्वांचा देव निलेश लंके आपल्यावर आतूनच प्रेम करून राहिले नाही. त्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. तरी मी माझं लांबलेलं भाषण नाईलाजाने पुरा करतो आणि पुढे जो कार्यक्रम नाही केलेला आहे आभार मानण्याचा